तिकडे नाशिक महापालिकेनं काठे गल्ली परिसरात दर्ग्यावर केलेली अतिक्रमण कारवाई ही आता वादात सापडण्याची चिन्ह आहेत. दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी महापालिकेविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राजकीय दबावापोटी पालिकेनं कारवाई केल्याचा दर्ग्याच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. शनिवारी ही कारवाई केली होती. गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत. प्रांजल, आता दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी हे महापालिकेविरोधात थेट उच्च न्यायालयात जाणार आहेत. काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, शनिवारी हिंदू संघटनांच्या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिकेने काठेगल्ली परिसरात असलेल्या दर्ग्याचं अतिक्रमण हे हटवलेलं होतं. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून इथे तणावपूर्ण शांतताही बघायला मिळते. अजून सुद्धा या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात आहेत. दरम्यान खरं तर हिंदू संघटनांनी इशारा दिला होता आणि त्यांनी आरोप केला होता की जवळपास 25 वर्षांपासून हे सर्व अतिक्रमण आहेत आणि वारंवार निवेदन देऊन देखील महापालिका कारवाई करत नाहीये. दरम्यान हे आंदोलन 11 वाजता होणार होतं. त्यापूर्वीच महापालिकेने हे अतिक्रमण हटवण्यास सकाळपासून सुरुवात केलेली होती. दरम्यान आता या घटनेला 2 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आता दर्ग्याचे जे पदाधिकारी आहेत ट्रस्टचे, त्यांनी आता थेट न्यायालयात धाव घ्यायची तयारी दर्शवलेली आहे. उच्च न्यायालयामध्ये ते जाणार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. मात्र असं असताना देखील महापालिकेने फक्त राजकीय दबावापोटी ही कारवाई केली असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेने केलेली ही अतिक्रमण कारवाई वादात सापडण्याची चिन्ह आहेत. नक्कीच. धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.